हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला जेवण चाललंय. जेवण चाललंय. पाठच गेलं होतं आज कामावर. होय उगत्या कामात उगत्या कामात खत टाकायचं काम आहे वावरात. काय खत पांगवायचं. खत पांगवायचं. आल्या तर आता जेवायला घरी. का ऊन उतरल्यावर जायचं परत? नाही लगेच जायचं. लगेच जायचं. तर भाऊ बहिणीनं माझं झालं. मी आता जेवून बसली. दाजी आलं तुमचं घरी. कामावर गेलं तर पुरी गेल्या शाळेत. बसली आता काय आहे ना, एकटीच आहे निवांत घरी. सगळी दिली काढून कामाला आणि मजात मी घरी. सगळे दिले आपापल्या मार्गाने. मग मी कुठं लढायला जाऊ? माझं कामच घरी आहे. मी कुठं जाणार आहे? आम्ही कुठं काय म्हणलं तुम्ही? मग तुम्ही म्हणताय मजात. माझं बी मुक्त काम आहे. तासात मी पण मोकळी होती. पण मी घर सोडून नाही जात कामाला. माझं काम घरी आहे. त्याच्यामुळं म्हणायचं नाही घरी बसून निवांत मजा करते. माझ्या कामाला मी माझं काम घरी. तर आज केला मस्त पैकी बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच्या कालवणाचा बेत. दळण आता करावं लागेल, दळावं लागेल. आपलं दळण संपलं आता. पीठ गहू बघा की कोणाकडे आहे तर. येईल लापका आज दाजीचा. आजच येईल ना? उद्या येईल. काम झाल्यावर नाही वेळ लगेच. काम झाल्यावर लगेच. आपण सकाळी नाही जमत ना. हा लपका येईल लपका. तेवढं 10-5 रुपये आपलं हॉटेल मला खर्चायला. तर चला भाऊ बहिणीनं आवरायचंय अजून लय. भांडे कोंडे घासून ठेवल्यात फक्त. आणि नवरा यायचा म्हणून भाकरी केल्या. कालवण होतं 2-4 भाकरीचं पीठ. त्याच केल्या मी भाकरी. ही बी ते पहिलं नव्हतं बाई बाजरीचं पीठ. त्याच्या भाकरीच होत नाही. त्या बळच केले ते नाही आणलं. दळावं लागल. दाजीला माग बाजरी आणायला लावली होती. तर आली कसले कडू झार बाजरी घेऊन आल्या. तर थोडं राहिलंय त्यातलं पीठ. त्यात माग नव्हतं भाकरी वळणी येत नव्हत्या म्हणून मळलं. दुसरं दळून टाकलं होतं पीठ. कसं छिंग छिंग दिसायला लागलंय. दावते तुम्हाला बघ. आपलं घर सोडून पुढचं वातावरण दाखवते जरा. पुढचं बघा. आपल्या घराच्या पलीकडून बघा सगळं कसं दिसतंय. कसं दिसतंय. सर्व वाळून गेलं. छिंग छिंग झालं ते का. आणि हे आपल्या दारातलं लोकेशन आहे. इथं मस्त आहे. हिरवं हिरवं. होय पाणी सुटलंय काही. सुटलंय. ह्याच्या बुडात सोडायचं ना मग. दत्ताच्या झाडाच्या बुडात. काय आता सकाळी दिलंय झाडांना पाणी. त्याच्यामुळं आता काय पाणी द्यायचं. आता ह्याला चांगली आता लागल्यात कळ्या फुलं यायला. महाग सगळा पाला गळून गेलता ह्याला. तरी अजून गुच्छ नाहीत आलं. गुच्छ यायला पाहिजे. गुच्छ आता यायला चालू होत्या नाही काय. कसं झालंय कालवण? आपीनं केलंय कालवण.
बैंगन का कालवण केलंय भावा बहिणीनं बाजरी के भाकरी. शंकरा मला म्हणलं तुम्ही 12 वाजता येणार आहे. हा पण तो हा? दुसरा तो जेवण नव्हता ना ते आतूनच आलता नाही. हम्म. ते जेवलेलं असतं का मग 12-1 वाजता आला तो. मग आता काय मग आता डायरेक्ट संध्याकाळीच येचाल का? हा? आता जाऊन तिथं झाडाखाली जरा निवांत झोपायचं. घरीच जायचं आराम कर. आपलं उठलं तुम्ही जायला परत तिथं अर्धा तास. आता लय ऊन होईल. म्हणून तर जाऊन तिथं झाडाखाली झोपायचं. पण नाही 12 वाजता ऊन होईल. कडक 12-1च्या दरम्यान चांगलं कडक ऊन असतंय. हा 3च्या पुढे उठायचं. हा उरकल का मग 3च्या पुढे उठल्या? काय मग लय काय जीवाच्या वर लोड काम करते. मग घरी राहा ना, थांबा ना घरी. मग कशाला जाताय तिकडं? हा काय आलं काय मग तेवढंच वर झालं. लय पटापटा उचलायचं पांगवायचं तर हळूहळू अर्धलीच जाणार हो, पण टुपू टुपू आपलं चालू ठेवायचं ना. बर बर ठेवा टुपू टुपू ठेवा टुपू टुपू चालू. पाणी देऊ का? पाठीत चमका निघायला लागली. पाठीत एका साईडला मार. कस काय बरं आपलं काय दुखायला लागलं की लगेच जाणवतं आपल्याला. हा? जरा कशी हवा सुटली नादखोळा. इकडं गावाकडे राहण्याचा ही फायदा असते. गार गार हवा हे घ्यायला भेटते. होय